मुंबईतील घाटकोपर येथे मध्यरात्री चिराग नगर येथील गौशिया चाळीवर दरड कोसळली। डोंगरावरून दरड कोसळल्याने हा अपघात झाला। या अपघातात आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून आतमध्ये अनेक जण अडकल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। यामध्ये लहान मुलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे। दरम्यान मध्यरात्री सर्वजण साखर झोपेत असताना नेमकं काय घडलंय याबाबत स्थानिकांनी माहिती दिली। ते मीडियाशी बोलत होते। पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट रोजी पहाटे 3:48 सुमारास या घटनेची नोंद झाली। चिरागनगर भागातील राठोड मेडिकल जवळ ही दरड कोसळली आणि त्याचा ढिगारा गौशिया चाळीवर पडला। या घटनेत पालिकेचे अग्निशमन दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि 108 रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या संशयित रहिवाशांचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन पथकांकडून सध्या बचाव कार्य वेगाने सुरू आहे। पत्रे तुटून दरड घरामध्ये कोसळली। आम्ही रात्री झोपेत होतो, पण वरून झाड आणि दगड कोसळली, त्यामुळे पत्रे तुटून ही दरड घरातील माणसांवर कोसळली। आम्ही लगेचच घराबाहेर पडलो आणि मी याबाबत माझ्या बहिणीला सांगायला गेलो। दरड घरात कोसळल्याने अनेक जण जखमी झाल्याची शक्यता आहे। रात्री 2:45 सुमारास ही घटना घडली असावी अशी प्रतिक्रिया एका स्थानिकाने दिली। तर या दरडीखाली काही मुलंही अडकली असल्याची भीती काही महिलांनी व्यक्त केली आहे। हे सांगताना महिलांना अश्रू अनावर झाले होते। काही जणांचं संपूर्ण कुटुंब या दरडीखाली अडकलं असून त्यांचं बचाव कार्य सुरू आहे। पाऊस सुरू असल्याने अशोकनगर येथे दरड कोसळली असून आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। सध्या बचाव कार्य सुरू आहे। पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत। बचाव कार्यासाठी अनेक पथके तैनात आहेत। 4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे अशी माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी दिली। संरक्षक भिंतीसाठी निधी कमी असून अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे। मुलुंडपासून चांदिवलीपर्यंत जो डोंगर आहे तो आम्हा 5 ते 6 आमदारांच्या मतदारसंघात येतो। डोंगराळ भागातील संरक्षक भिंतीचा प्रश्न आहे। भिंतीसाठी जो निधी आहे त्याकरता मर्यादा आहेत। जे धोकादायक घरे आहेत त्यांना शासन स्तरावर स्थलांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल। संरक्षक भिंतीच्या निधीची वाढ करण्याची गरज आहे। आपण भिंती बांधतो, पण त्यानंतर भिंतीच्या वर काही अनधिकृत झोपड्या बांधल्या जातात। तिथे फसवणूक करून गोरगरिबांना या झोपड्या विकल्या जातात। त्यानंतर त्या अधिकृत केल्या जातात। मग वर पुन्हा भिंत बांधायची। पण संरक्षण भिंती बांधण्याचा क्रम कधीच कमी होत नाही। अनधिकृत झोपड्या बांधताना महानगरपालिका, जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांचा समन्वय नाही, त्यामुळे अनधिकृत झोपड्या थांबत नाहीत। त्यामुळे संरक्षक भिंती बांधाव्या लागतात। त्याकरता निधी मिळत नाही अशी प्रतिक्रिया आमदार राम कदम यांनी दिली। मेरा बड़ा भाई है। क्या दुर्घटना हुई है? बड़े भाई का दोस्त भी है साथ में। 3 बजे गिरा है, 5 बज गए, 6 बज गया, अभी तक कोई नहीं कुछ कर पाया। काली आ रहे, देख के चले जा रहे। पीछे वाले गली में सब हम लोग बचे हैं। पीछे वाले गली में सबको बचा लिए, खाली ये गली में नहीं बचा। मेरा लड़का है, अभी जा गया था, मैं फोन की थी, बोला मैं आगे आ रहा हूँ, मम्मी डरो मत। तो मेरा लड़का है, एक ये दुकान वाला है, इसका पूरा परिवार है। मेरी बहन भाई है, 2 छोटे बच्चे। क्या हुआ है? क्या हुआ है? कैसे दबे हुए लोग? पता नहीं, अचानक गिरा। उसी में तो आप लोग इधर रहते, वो लोग वहाँ? नहीं, उधर ही मेरा कितने लोग हैं अंदर? 4 लोग, 6 लोग, 2 बच्चे हैं, 2 मेरे बहन भाई है, इनके बेटे हैं।